सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज त्यांनी मागे घेतलंय. त्याबद्दल मी मनोज जरांगे पाटील यांचं मनापासून आभार मानतो त्यांचे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानतो. आणि सकल मराठा समाजाने शासनाच्या आव्हानाला, विनंतीला मान देऊन हे जे आंदोलन होतं, उपोषण मागे घेतल्याबद्दल मराठा समाजाला देखील मनापासून मी धन्यवाद देतो. आम्ही परवाच्या दिवशी मी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यांचे काही मुद्दे होते, त्या बाबतीमध्ये मी देखील त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी एवढंच सांगितलं की सरकार टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. आणि ज्या कुणबी दाखले जे आपण मराठवाड्यात देतोय, कुणबी नोंदी ज्या सापडतायत, जो आपला 1967चा निर्णय आहे, 2004चा GR देखील आहे की ज्या जुन्या नोंदी आहेत कुणबी, त्यांना आपण कुणबी दाखला देणं, यावर देखील खूप मोठं यश जस्टिस शिंदे कमिटीला मिळालं असं मी त्यांना म्हणालो. जवळपास 13,500 14,000 अशा प्रकारच्या नोंदी आणि दाखले ज्या नोंदी सापडल्यात, ती एक मोठी अचीवमेंट आहे. आणि त्यासाठी जस्टिस शिंदे कमिटीने देखील दिवस रात्र काम केलंय. आणि म्हणून ज्यांनी जेव्हा त्यांना आणखी यामध्ये कुणबी नोंदी सापडणार आहेत असं जे काही खात्री पटल्यानंतर त्यांनी मुदत मागितली. हेही मी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोललो आणि मी त्यांना हेही सांगितलं की उद्या आपण जे काही निर्णय घेणार आहोत तो टिकणारा पाहिजे, तो कुठे चॅलेंज होऊ नये. यामध्ये शेवटी तुमची देखील जी काही लीडरशिप आहे, तुमचं जे देखील एका आंदोलनाचं तुम्ही नेतृत्व केलेलं आहे, ते देखील म्हणजे आणि सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि माझे सर्व सहकारी यांच्याबद्दल देखील समाजामध्ये कुठलाही संभ्रम किंवा कुठलाही किंतु परंतु निर्माण होऊ नये अशा प्रकारचं काम आपण केलं पाहिजे. ही चर्चा झाल्यानंतर काल आमचे सहकारी बच्चू कडू त्या ठिकाणी गेले होते. ते माझ्या संपर्कात होते आणि मी आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की सरकार शेवटी चर्चेतून आणि संवादातून हा प्रश्न, कुठलाही प्रश्न हा सुटू शकतो. आणि चर्चा करण्याची जेव्हा दोन्ही बाजूची तयारी असते त्यावेळेस चर्चेतून मार्ग निघतो. आणि म्हणून सरकारने देखील ठरवलं आणि त्याप्रमाणे कायदे तज्ज्ञ देखील गेले, आणि आमचे मंत्री देखील गेले. मला वाटतं ही इतिहासातली पहिली घटना असेल की कायदे तज्ज्ञ एका उपोषणस्थळी आंदोलकांशी बोलण्यासाठी जातात. कारण गायकवाड साहेबांनी जे पहिलं आरक्षण त्यांच्याच अहवालावर आपण दिलं होतं, त्यामुळे गायकवाड साहेबांना पूर्ण याची खडानखडा माहिती होती. आणि त्यामुळे मला वाटतं आज हे सर्व चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना देखील जे जस्टिस शिंदे यांनी काम केलेलं, त्यांच्या कमिटीने काम केलेलं, याच्यावर विश्वास आणि त्यांनाही खात्री पटली की खऱ्या अर्थाने सरकार अतिशय गांभीर्याने, प्रामाणिकपणे काम करते आहे. आणि म्हणून त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये मनुष्यबळ वाढवणं, ते जस्टिस शिंदे कमिटी अधिक सक्षम करणं, त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये मनुष्यबळ वाढवून देणं, कुठेही त्यांना जी काही यंत्रणा आहे ही सर्व यंत्रणा जी वाढवून देणं,
या बाबतीमध्ये त्यांचा मुद्दा अतिशय रास्त आहे आणि त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत या तपासल्या जातील आणि त्यावर त्यांना कुणबी दाखले देण्याचा जो GR सरकारचा आहे त्याची अंमलबजावणी पूर्णपणे केली जाईल। शेवटी सरकार म्हणून आपण कुठलाही निर्णय असा घाई गडबडीमध्ये घेऊ शकत नाही, त्याला कायदेशीर आव्हान निर्माण होतील, ते कायदेशीर ह्याच्यावर टिकणार नाहीत आणि मग सरकार म्हणून आम्ही कुणाची मराठा समाजाची किंबहुना इतरही समाजाची कुणाची फसवणूक फसवणूक करू शकत नाही, करणार नाही आणि सरकार वेळ काढूपणा देखील करणार नाही। आज जी मुदत 2 महिन्याची आहे त्यामध्ये जास्तीत जास्त काम करून या मराठा समाजाला न्याय कसा देता येईल आणि त्याचबरोबर इतर जे काही समाज आहेत या इतर समाजाला त्यांच्यावरही अन्याय न करता जे काम आपल्याला करायचं आहे त्यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारचा निर्णय आज आपण घेतलेला आहे आणि मला वाटतं बाकी तर सगळे मुद्दे आपले तिकडे टीम तिकडे होतीच आणि जे जे काही चर्चा आमचे लोक करत होते आणि मनोज जरांगे पाटील मुद्दे उपस्थित करत होते हे आपल्याला देखील सर्व माहीत आहेत आणि म्हणून या वेळेमध्ये ज्यांच्या नोंदी ज्यांच्या आहेत त्या नोंदी तपासण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जाईल आणि त्यांना दाखले दिले जातील। त्याचबरोबर दुसरा जो टप्पा आहे जे सुप्रीम कोर्टाचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे याच्यावर देखील आपण काम करतोय आणि सुदैवाने मागच्या निर्णयामध्ये मागे जेव्हा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय घेतला त्यामध्ये देखील काही ज्या त्रुटी आहेत काही त्याच्यामध्ये कोर्टाची निरीक्षणं आहेत आणि ती देखील पूर्णपणे आपली जी 3 निवृत्त न्यायाधीशांची कमिटी आहे जस्टिस भोसले, जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे यांची कमिटी जी आहे ती काम करते आहे आणि त्याच्यामधले ते जे काही त्रुट्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने आता जो काही एक विंडो ओपन केलेला आहे ड्यू प्रोसेसमध्ये ते आमचं म्हणणं ऐकणार आहेत आणि त्यावेळेस तोही मुद्दा त्या ठिकाणी जे मुद्दे आहेत जे मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम देखील सरकार करेल। त्यासाठी जो मागासवर्ग आयोग आहे तो देखील युद्ध पातळीवर काम करेल आणि ज्या पूर्णपणे त्रुटी मागच्या निर्णयामध्ये कोर्टाने दाखवून दिलेल्या आहेत त्या पूर्ण त्रुटी दूर केल्या जातील आणि ते देखील टिकणारं मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं मराठा आरक्षण देण्यास देखील सरकार कटिबद्ध आहे आणि ह्या 2 मार्गाने आपलं हे सरकार काम करेल। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।